पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय मिड ऑनला क्षेत्ररक्षक बॉल लढवण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे 2 धावा धावफलकावरती झाल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय 8 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरतील आणि आता मात्र NPL ला सुरुवात झाली आहे हो यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत पोहोचले त्याच्याकडून थोडीशी चूक आणि आता डायरेक्ट हिट पॉवरफुल हिट आणि आता विकेट आली आहे जयेश मोहिते आणि त्याचा साथ्रो आणि म्हणूनच ही आता विकेट आली आहे संकेत देवरुखकर बॅक टू द पॅव्हलियन मोठा धक्का बसलाय टीम श्रीशा स्ट्रायकर्सच्या संघाला अजित मोहिते खुश असतील कारण ही विकेट महत्वाची होती त्यांना देखील ठाऊक आहे संकेत देवरुखकरची ही मोठी विकेट आली आहे डायरेक्ट थ्रू पाहायला मिळाला आणि आता विकेट आली आहे संकेत देवरुखकर माघारी परतलाय विकेट महत्वाची होती ती विकेट आली आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर काळे डावखुरा हाताचा फलंदाज अक्षरशः हे मैदान या खेळाडूने गाजवले मयूर आल्या मैदानाच्या खुश असतील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय मयूर 3 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 1 गडी माघारी परतलाय आमच्या समवेत गुणलेखक म्हणून आमच्या समवेत जुळलेत नामदेवजी शिंदे एक लेजेंडरी क्रिकेटर आमच्या समवेत आज मात्र गुणलेखक म्हणून सध्या मात्र ते देखील आमच्या समवेत जुळतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि इन ऍक्शन देखील पाहायला मिळतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या मयूर काळे डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सुनीलला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता क्षेत्ररक्षक तैनात आहे मिडल रन मात्र मिळणार नाही आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय पहिल्याच मॅच मध्ये अजित मोहिते इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात आणि ही विशेष बाब असेल संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्या मात्र ज्या नावाची चर्चा होते ते नाव मैदानाच्या आतमध्ये यस त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळते यावेळेला गॅप शोधून काढलाय आणि हा बॉल आपण पाहिला तर गेलाय सीमारेषा पलीकडे या संपूर्ण स्पर्धेतील पहिला चौकार ठोकणारा खेळाडू ठरलाय सुनील शेलार मात्र ज्या नावाची चर्चा होते ते नाव मैदानाच्या आतमध्ये श्रीशा स्ट्रायकर्स आणि प्रिवान 11 पहिलाच सामना रंगतदार अवस्थेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसरा सामना जर आपण पाहिला तर अंतरा काव्य विरुद्ध जिजा VJTI पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड गोलंदाजाने प्रयत्न चांगले केले होते त्याच्या हाताला स्पर्श करून बॉल निघून गेला विरुद्ध जिजा VJTI पुन्हा एकदा समोरच्या दिशेने समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 11 गडीबाद टीम श्रीशा स्ट्रायकर्स मयूर काळेच्या बॅट मधून बॅटिंग ड्राइव्ह बॉल जाईल सीमारेषा गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 पहिला बॉल पहिला
दाखवले या मॅच मध्ये या डावखुरा हाताचा फलंदाज लक्ष वेधून घेईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण गतवर्षी देखील चांगला खेळ केला होता, पर्व 2 मध्ये देखील चांगला खेळ केला होता या फलंदाजाने, आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलाच बॉल खेळत असताना पहिला चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला ओव्हर नंबर 2 मधील. हो, यावेळेला बॅकवर येऊन फटका खेळायचा होता, चांगला प्रयत्न. बॉल आता मात्र निर्धावेताना पाहायला मिळतोय, डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ, दुसरा चेंडू आता निर्धावेताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसरा बॉल निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सोनूबाईच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय हा क्रिकेटचा महासंग्राम आहे, NPL आहे. ओहो, यावेळेला खूप खेळलाय आणि याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. मयूर काळे ब्रँडेड चौकार. आणखी देशांत संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये असा फटका निर्माण ज्याने केला तो फलंदाज म्हणजे श्रीलंकेचा तिलकरत्ने देशान. 2011चा विश्वचषक आम्हाला आठवतो. तिलकरत्ने देशांची आठवण करून देणारा फटका मयूर काळेने ठोकलाय आणि चौकार त्याच्या बॅट मधून. धावा झाल्या धाव फलकावरती 19 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ, पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल निर्धाव, तिसऱ्या बॉलवरती देखील चौकार आलाय मयूर काळेच्या बॅट मधून. चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम श्रीशा स्ट्रायकरच्या संघाची. स्ट्राईक करते, चांगली स्ट्राईक. हो, यावेळेला आता मात्र फॉलोथ्रू मध्ये बॉल अडवले, रन मात्र मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसरा बॉल निर्धाव आला, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथा बॉल देखील निर्धाव. आणि आता पाहूया 5व्या बॉलवर काय घडणार. नामदेवजी शिंदे आमच्या समवेत जुळले. पुढचा बॉल समोर गेलाय आणि आला आणखी एक. मयूर काळे तीन चौकार. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसरा बॉल निर्धाव आला, तिसऱ्या बॉलवर चौकार आला, चौथा बॉल निर्धाव आला, 5व्या बॉलवर देखील चौकार आलाय. आणि आता पाहूया 6व्या बॉलवर काय घडणार या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ आहे. सोनूचं हे षटक, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने, तब्बल 11. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात सोनूने. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केल्या, ढकलल्या हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये, बॉल पर्यंत पोहोचतात, एक धाव पूर्ण केली. म्हणजेच ओव्हर नंबर आता जर आपण पाहिलं तर 2 चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 24. एक गडी बाद टीम श्रीशा स्ट्रायकर्स. सहस्रबुद्धे नितीन काळसेकर आणि विद्युत नाकवा अशी 3 मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. माझ्या समवेत गुणलेखक म्हणून आमच्या समवेत जुळलेत नामदेवजी शिंदे आणि त्याचप्रमाणे समालोचक म्हणून द व्हॉइस ऑफ पुणे गोपी जाधव सर आमच्या समवेत जुळलेत. प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय आणि हा क्रिकेटचा महासंग्राम आता आपण पाहतोय. आणखीन एक धाव आली आहे आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती आता मात्र 25.
25 धावा, 25 ऑन बोर्ड. यावेळेला ऑन साईडला फटका खेळलाय, बॉल जाईल आरपार, आलाय दर्जेदार. षटकार देखील सुनील शेलारने ठोकलाय. यावेळेला दिशा दिली, हलक्यातने ढकलले, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 32 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात, फायटिंग टोटल स्कोर उभा करायचंय. ज्याप्रमाणे मुलाखती दरम्यान सांगितलंय कर्णधार विराज पडबळले, आम्हाला 60 ते 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये. कारण समोर जर आपण पाहिलं तर अजित मोहिते आमच्या समोर आहे. मयूर काळे चांगली फलंदाजी, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि आता आणखीन एक फटका, आणखीन एक दर्जेदार स्कोर. धावतोय क्षेत्ररक्षक, पळतोय, प्रयत्न करतोय आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. आतापर्यंत ठोकलेत मयूर काळेने. मात्र ओव्हर नंबर 3 मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत गोलंदाजाने. आमचे गुणलेखक आम्हाला कळवतायत नामदेवजी शिंदे. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळायचा होता, चांगलं कनेक्शन नव्हतं, प्रॉपर टायमिंग नव्हतं. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. त्यांच्या मागे यष्टी रक्षक अजित मोहिते चांगला प्रयत्न त्याने केले आणि म्हणजेच ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 35. एक गडी बाद टीम श्री संस्थायकर्स. हर्षल वापिलकर गोलंदाजीसाठी पहिला बॉल. हर्षलचा पहिला बॉल, फटका खेळला, फिल्डर आहे, पाहत राहील, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आला आणखीन एक षटकार सुनील शेलार.
सुरुवात झाली आहे श्रीशा स्ट्रायकर्सच्या संघाची. बॅट मधून धावा आल्या मयूर काळेच्या. धावा झाल्या धावफलकावरती. आता मात्र 41-41. बॉल त्याच्यावरती ठोकलाय षटकार मयूर काळेने. पुढचा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. चांगला बॉल पाहायला मिळाला. आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात झाली आहे. सुनील शेलरच्या बॅट मधून धावा आल्यात. मयूर काळेने चांगली फलंदाजी या मॅच मध्ये केली. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. चांगल्या फॉर्म मध्ये इनफॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर काळे. खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे. स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची. पुढचा बॉल गुडघ्यावर बसून याही बॉलला पाठवले सीमारेषा पार 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 आलाय. $47 47 ऑन बोर्ड. काळेने 2 षटकार आतापर्यंत. महासंग्राम आपण पाहतोय. एनपीएलचा थरार आपण पाहतोय. एनपीएलचा महासंग्राम आपण पाहतोय. उरंदरे मैदान आणि याच मैदानात हा क्रिकेटचा महासंग्राम. ज्या क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ तुम्हा सगळ्यांना पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये. पहिल्या डावाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्या डावामध्ये धावा येत आहेत. धावा जमवल्या जात आहेत. हो यावेळेला चांगला बॉल हर्षलने हाताळला. यष्टीरक्षक आहे. चांगले यष्टीरक्षक पाहायला मिळतंय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. विकेट गरजेची होती मयूर काळेची आणि ती विकेट आता आली आहे. फलंदाज बाद. महत्वाची विकेट. मोठा धक्का बसलाय टीम श्रीशा स्ट्रायकर्सच्या संघाला आणि मोठी विकेट आली आहे. फलंदाज मयूर काळे माघारी परतलाय. धावखुऱ्या हाताचा फलंदाजाने लक्ष वेधून घेतलं होतं. त्याच्या बॅट मधून धावा येत होता. तो मात्र आता माघारी परतत असताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आयोजन समितीकडून त्याच्यासाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजेच 50 धावा हाफ सेंचुरी जो फलंदाज पूर्ण करणार त्याच्यासाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. डगआउट मध्ये स्वागत केलं जाईल मयूर काळेचं. कारण त्याने त्याचं काम केलंय. त्याने बॅटिंग केली या मॅच मध्ये. 2 षटकार आणि 3 चौकार त्याने ठोकलेत आणि आता मयूर काळे माघारी परतलाय. वैयक्तिक 29 धावा केल्या मयूर काळेने या मॅच मध्ये. फायटिंग टोटल स्कोर उभा करायचा. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राहुल देवकर मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राहुल देवकर गोलंदाजीसाठी आहेत. गोलंदाज हर्षलच्या पहिल्या बॉलवर षटकार. दुसरा बॉल निर्धाव. तिसऱ्या बॉलवर षटकार आणि चौथ्या बॉलवर आता धावबाच्या स्वरूपात मयूर काळे माघारी परतलाय. आलाय पहिला बॉल. खेळत असताना पाठवलंय राहुल देवकर. जो सलामीवीर फलंदाज होता त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. राहुल देवकर यांना आपण पाहतोय नाव स्ट्रायकिंग एंडला.
हो यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, बॉल पर्यंत पोहोचले, एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती आता मात्र 54. ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावा धाव फलकावरती झाल्यात. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स जवळ उपस्थित राहा. काय अँगल देते. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. प्रिवान 11 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स. टॉस जिंकला प्रिवान 11 या संघाने. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. फलंदाजी करत असताना श्रीशा स्ट्रायकर्स पाहायला मिळते. 24 बॉल मध्ये आतापर्यंत त्यांनी ठोकल्यात 54 धावा. उर्वरित अजूनही शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा सोनू बैद. विशेष डिझाईन केलेला टॉस आपण पाहतो. एका बाजूला सेव पुरंदरे, दुसऱ्या बाजूला NPL 2025. सोनू आले गोलंदाजीसाठी. सोनू बैद, अभिषेक बैद, प्रिन्स बैद या भावंडांनी मात्र हे मैदान गाजवले, ही स्पर्धा गाजवली. जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार आहेत. ते पुरस्कार आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूला टी शर्ट दिली जाईल. सारिका स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक अशी टी शर्ट आणि गेम चेंजर्स यांच्या माध्यमातून एक विशेष डिझाईन केलेली कॅप प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारामध्ये हे दिली जाते पारितोषिक. भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पाडणारी तुम्हाला सगळ्यांची लाडकी स्पर्धा आपण पाहतोय NPL 2025. सोनू बैद गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर एकेरी धाव आली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 55. चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. बॉल हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पण घोषित करतात आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव आली. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चांगला बॉल ट्रॅकिंग कव्हर पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. प्रोटेक्शन आहे. रन मात्र मिळेल 1. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन, चांगला थ्रो पाहायला मिळाला. तोपर्यंत एकेरी धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या आता एकीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती आता 57 ऑन बोर्ड. 57 धावा धाव फलकावरती झाल्यात. ओव्हर नंबर आपण 5 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो चांगला बॉल पाहायला मिळाला. सोनू क्रिकेटचा महासंग्राम. 8 संघांनी तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. म्हणजेच विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेतली त्यांनी देखील ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. तब्बल 4 कॅमेरासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सोनू बैद ओव्हर नंबर 5 हाताळत असताना आपण पाहतोय. यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक हर्षल बॉल पर्यंत पोहोचतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली हर्षलच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण केल्या. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती आता 59 ऑन बोर्ड. 59 धावा धाव फलकावरती झाल्यात. हो यावेळेला चांगला बॉल आहे. आणखी एक चेंडू बरोबर हाताळलाय गोलंदाजाने. गोलंदाजाला उठवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. सुनील शेलार आहे ज्याची बॅट बोलली होती. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल शेलार. आणि आता त्याला मात्र रोखून ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज सोनूने. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय सोनू बैदचं. चांगलं कमबॅक देखील म्हणावं लागेल टीम प्रिवान 11 या संघाकडून. कारण 24 बॉल मध्ये 54 धावा धाव फलकावरती झाल्या होत्या. आता धाव संख्या जर आपण पाहिली तर जाऊन वरती 59. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येत आहेत, पोहोचतायत. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे.
धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 60 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 5चा खेळ देखील समाप्त झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावरती झाल्यात. ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावरती म्हणजे 30 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 60 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचं षटक सुशील शिंदे आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 6 पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. स्वतः बॉलर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. झेल पकडलाय आणि विकेट आली. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि स्वतः एक चांगल्या दर्जाचा हँडबॉल खेळाडू देखील आहे. तोच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या शेवटच्या षटकामध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीचा फलंदाज अंबर मैदानाच्या आतमध्ये. तो आले आणि पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आलाय अंबरच्या बॅटमधून चौकार. प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर जागा बनवली, जागा शोधली आणि चौकार त्याने ठोकला. चांगली बॅटिंग अमरच्या बॅट मधून आलाय चौकार. धावा झाल्या धावफलकावरती. आता मात्र 64 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 बॉल शिल्लक. पहिल्या बॉलवर विकेट आली. दुसऱ्या बॉलवर आलाय चौकार अमरच्या बॅट मधून. शेवटचे 4 बॉल शिल्लक. नेक्स्ट बॉल. सीमारेषा पार 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 पार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा आलाय अंबरच्या बॅट मधून. एचबी स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा हर्षजी भोजने यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. आपलं देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच आता टॉस केला जाईल. अंतरा काव्य विरुद्ध जिजा विजेती आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नेक्स्ट बॉल. स्लोअर वन. गतीमध्ये परिवर्तन. त्याला ओळखलंय. त्याला पाठवलंय सीमारेषा पलीकडे आणि आणखी एक दर्जेदार चौकार. बोलली आहे मधल्या पैसा फलंदाज उल्लेख केला होता. या फलंदाजाला स्वतः हँडबॉल खेळाडू मुंबई पोलीस दलामध्ये हा खेळाडू कार्यरत आहे आणि त्याच्या बॅट मधून आता धावा आल्या. 3 चौकार त्याने आतापर्यंत ठोकलेत. पुरेपूर वापर, ताकदीचा पुरेपूर वापर सातत्याने करत आला हा खेळाडू. 3 चौकार त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. अमरची बॅट बोलली. विराज पडवळले, बुद्धीचा वापर केला आणि बरोबर फलंदाजीसाठी आपण पाहतोय अमरच आलाय मधल्या फळीमध्ये. त्याला देखील ठाऊक आहे, विराजला ठाऊक आहे. विराजने विश्वास दाखवला अमरवर आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आलेत. नेक्स्ट बॉल. आणखीन एक बॉल. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. लगातार बार बार आणखीन एक दर्जेदार धमाकेदार रूपांतर चौकार.
बॉलवर 4 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिले ठोकले अमर. हा अमरची बॅट बोलली आहे, हा अमर बोललाय. पहा काय बॅटिंग करतोय. धाव संख्या आता जाऊ 76 76 धावा धाव फलकावरती झाल्या. चांगली सुरुवात. मगाशी ज्याप्रमाणे मुलाखती दरम्यान सांगितलं, टॉसच्या दरम्यान विराज पळवळले, आम्ही प्रथम फलंदाजी करत असताना 70 ते 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि तो आता मात्र यशस्वी होताना देखील पाहायला मिळतोय टीम श्रीशा स्ट्रायकरच्या संघाकडून. कारण अमरची बॅट बोलली आहे. 4 बॉलवर 4 चौकार त्याने ठोकले आहेत. चार चौकार ठोकले अमरने. आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे आणि लगातारच्या 4 बॉलवर 4 चौकार ठोकले अमरने. आणि काय बॅटिंग करतोय. क्लासिक फलंदाजामध्ये काय ड्राईव्ह केले, काय फलंदाजी केली आहे अमरने. चांगले फटके त्याच्या बॅट मधून, चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. आणि आता नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अंतरा काव्य विरुद्ध जिजा विजय. शेवटचा बॉल फटका खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय. तिसरी धाव
पुढील मॅच अंतरकाव्य या संघ आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करेन माझे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ पुणे गोपी जाधव सर आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. अनेक खेळाडू हे सातत्याने चर्चेत राहिलेत या स्पर्धेमध्ये. NPL नायगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट कार्यतत्पर विक्रमादित्य आमदार आदरणीय कालिदाजी कोळंबकर साहेब यांच्या माध्यमातून भरपूर सहकारी या स्पर्धेच्या उभारणीसाठी. आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पहिले षटक P1 मिलिटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅकवर विराज पडवळ फ्रंट लाईन सीमर टीमचा कॅप्टन टीमचा नेता. कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट. टीमला दिशा द्यायची दिशा चुकली तर दुर्दशा होते. दिशा द्यायची असेल आपले दोन खेळाडू 38 सर्कल मोहिते उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पहिलाच बॉल. पहिला बॉल लो फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय मिड ऑन 38 सर्कल मध्ये. धाव मिळणार नाहीये. पहिलाच बॉल अजित नाईक टीमचा कॅप्टन. 79 धावांचं लक्ष्य ते पूर्ण करायचे. सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली आणि आश्वासक सुरुवात गरजेची असतील. दुसऱ्या डावमध्ये पण पहिलाच बॉल डॉट बॉल टाकलाय. लो फुल टॉस होता. मिड ऑन 38 सर्कल मध्ये आहे. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. मिलिटरी पॉवर प्ले इथून सुरुवात चांगली करणं गरजेची असेल. दोन्ही बॅटर्सना पहिल्या डावमध्ये आपण पाहिलं चांगली सुरुवात राहिली आणि त्यानंतर 78 धावा बनवल्या गेल्या. सर्व आमचे प्रायोजक पुरस्कर्ते आपल्या सर्वांचं देखील भरपूर धन्यवाद. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये आज आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मान्यवरांनी सहकार्य केल्याच्या सर्वांचं स्वागत धन्यवाद. आपलं सहकार्य असंच उत्तरोत्तर सोबत राहू दे. गोलंदाज तयार. पहिल्या बॉलवर डॉट बॉल. दुसरा बॉल ओटी विकेटने पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईक घेतला आहे अजित. पहिल्या बॉलवर धाव आलेली नाहीये. दुसरा बॉल बॅटची कड घेतली आहे. थोडक्यात बचावलाय. शॉर्ट स्टॉप मध्ये बॉल जाईल. फिल्डर आहे थोडस फंबल. रन मिळते एक. पहिली सिंगल. अजित मोहितेचं खातं उघडलं आणि बरोबर संघाचं देखील खाते ते उघडलं जाते. धाव फलकावर धावा आहेत 79 बनवायचे या सामन्याला जिंकण्यासाठी. पहिला सामना NPL नायगाव प्रीमियर लीग. निखिल नायकर आणि विनोदजी गांगणी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. बॅक टू क्रिकेट. धावसंख्या 1. गोलंदाज तयार. ओटी विकेट.
आउटसाइड यॉर्कर बाहेर आलाय, वाईट यॉर्कर परफेक्ट यॉर्कर पेश केला. होती धावी ते वेदांगे भरपूर बाहेर गेला, सफल झाला पण तो सफल झालेला नाहीये. आणि बरोबर पाहिलं होतं, फॉलो केलं गोलंदाजाने पहिल्याच बॉलवर. विराज टीमचा कॅप्टन, त्याला माहिती आहे कशा पद्धतीने रणनीती आखायची. की थोडासा बाहेर ठेवलाय, पुढचा चेंडू पुढे टाकण्यासाठी सज्ज. सुशील सायगेडला, सुशील साठी हा बॉल पुढे लेनचा होता. कव्हर्स मध्ये बॉल ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे रणबीर. एकेरी धाबेने पुढे चाललंय. तिन्ही टोटल आता स्कोर कार्डवर 2 धावा. 79 बनवायच्या. सुरुवात चांगली आहे, लाईन ऑफ अटॅक चांगला आहे की विराजचा. कमेंट्री बॉक्स इन करून पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीची सुरुवात. पहिल्या काही चेंडूंवर त्यांनी थांबवले, पण अजित मोहिते असा खेळाडू आहे, भरपूर वेळ शांत नाही राहू शकत. यावेळी लावून स्टेजला लॉक केलंय. राहील बॉल डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे देखील सिंगलच मिळेल. एकेरी धावेपेक्षा जास्त काही ते मिळणार नाही. सिंगलच्या मदतीने धाव पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्डवर आता 3. पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली आहे गोलंदाजाची. फलंदाजांना गिअर शिफ्ट करणं गरजेचं. 79 धावा म्हणजे एक चांगलं टार्गेट आहे. फायटिंग टोटल. विराज ओव्हर दी विकेट तयार. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावर स्लाइडली लेग कटर, लवकर बॅट फिरवली. आणि असं म्हटलं जातं की जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती है. सरळ बॅटने धावा आल्या नव्हत्या, त्यामुळे रिव्हर्सचा प्रयत्न फसला. आणि ते डॉट बने ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकांचा धावा आहे स्कोर कार्डवर फक्त 3. सुरुवात चांगली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमची. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन विराजने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. अजित खेळतोय आतापर्यंत 3 बॉलमध्ये 2 वर. सुशील शिंदे 3 बॉलमध्ये 1 वर खेळतोय. मलई अंकित खेळाडूला थांबवलं आणि अशा पद्धतीची गोलंदाजी कौतुकास पात्र आहे सध्या सुशील, टीमचा कॅप्टन. 79 धावांचं लक्ष्य, उत्तम दर्जाचं आयोजन. पुरंदरी बॉयज नेहमीच द्यायचं तर उत्तम द्यायचं, करायचं तर सर्वोत्तम करायचं, हा त्यांचा ध्यास असतो. नायगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुरंदरी बॉयजचं हे आयोजन आपण पाहतोय. आणि सातत्याने सूचना असतील, पाणी पाहिल्यानंतर त्या बॉटल्स आहेत त्या डस्टबिन मध्ये टाका, एकत्र ठेवा, इतरत्र कुठेही मैदानामध्ये टाकू नका. ही स्पर्धा आपली आहे, आपल्यासाठी आहे आणि आपल्याला सहकार्य करायचंय. नाऊ बॅक टू क्रिकेट. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. कमेंट्री बॉक्स यांनी पहिलं षटक पूर्ण झालं, तिथे धावा आल्या 3. 79 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही आपण पाहिलं तर 76 बनवायचे असेल. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे, त्यासाठी 30 बॉलमध्ये 76 इथून पुढे या सामन्यामध्ये बनवायचे आहेत. आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी अभि. अभिजित ठोंबरे लेफ्ट हँडर आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात केली. दुसऱ्या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 आले आहेत. लेफ्ट डाव विकेट. पहिला बॉल अजित साई एंडला. अभिषेक पहिलाच बॉल लेग कटर होता. सलामीला पाहिले, आज देखील आपल्या संघासाठी सलामीला आला. आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेस केले. धावा त्याच्या खात्यामध्ये 3 आहे. दुसऱ्या बाजूला सुशील शिंदे आतापर्यंत 3 बॉलमध्ये 1. अभि ठोंबरेचा पुढचा बॉल बाहेर गेला, लेग कटर, थिक स्पॉट, वेर लेग मध्ये फिल्डर, बॉल हातातून निसटलाय. प्रयत्न चांगला होता. लीग मध्ये बॉल हवेत, क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे पडला, तिथे धाव मिळते. 1 सिंगलच्या मदतीने धाव पुढे जाईल. तिथे टोटल आहे आता स्कोर कार्डवर 5. 5 फॉर नन. पहिली 2 षटकं भरपूर महत्वाची. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होते, आता 3 असतील. इथे देखील संधी आहे. लेग कटर स्लाइस केलाय, बॉल हवेत आणि इथे पहा शॉर्ट हँडमॅनला झेल टिपलाय. कुणाचा झेल टिपलाय? अजित मोहितेचा झेल. पविलियन
अशा खेळाडूला बाद केलं गेलं जो खेळाडू कधीही होत्याचं नव्हतं करू शकतो आणि अशा खेळाडूची विकेट म्हणजे आता आत्मविश्वास मिळेल अभि ठोंबरेला. लेग कटर चांगली टाकतो. डावखुऱ्या गोलंदाजाची हीच खासियत राहते, एक नैसर्गिक शैली त्यांना प्राप्त झालेली असते आणि त्या शैलीच्या जोरावर खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू ते चांगले वळवू शकतात. केला तर न्यू बॅटरी सोनूबाई हा देखील एक मातब्बर खेळाडू. उंची पहा या खेळाडूची. आज जर आपल्या खेळीमध्ये उंची गाठायची असेल, तुमच्याकडे भरपूर उंची आहे, आपल्या खेळीमध्ये चांगली उंची गाठायची आहे. पुरंदर प्रीमियर लीग या स्पर्धेचा या पर्वाचा मालिकावीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाठव लेग कटर धावेला उडवलाय. डीप विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे धावेल. बॉल थांबलेला नाहीये. दुसऱ्या डावातला पहिला दमदार चौकार. चौकाराने आता धावसंख्येला वेगवेगळी धावा झालेल्या आहेत. 9 टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली राहिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट आणि त्यानंतर चौकार देखील आलाय. सोनूबाई पहिल्या बॉलवर बीट झाला. दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने डीप विकेटला लॉक केला. तिथे चौकार आला. आत्मविश्वास मिळेल. अजून एक चांगला लेग कटर आउटसाइड ऑफ द बॉल बाहेर टाकलाय. पहा कुठे गेला होता खेळायला. त्यानंतर देखील कनेक्शन नाहीये. डॉट बॉलिंग ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहे धाव फलकावर 9 धावा 1 गडी बाद. पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त 9 खर्च केल्यात. म्हणजेच काय, गोलंदाज हवी ठरली. आता येणारी 4 षटकं फलंदाजांची राहतील का या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आपण पाहतोय पुरंदरी बॉयज आयोजित नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व. 9 धावा आहेत 1 गडी बाद. 9 लॉस 1 विकेट. 9 रन 1 विकेट के नुकसान पर. चेंडू आणि 70 धावा हे समीकरण इथून पुढे पूर्ण करायचं या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 17.5 रिक्वायर रन रेट. प्रत्येक ओव्हरमध्ये 17 मध्ये 17.5चा रन रेट आता गरजेचा असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. आणि माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आदरणीय आमचे गुणलेखक. सुरुवात झाली. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. गलीमधून बॉल काढलाय. क्षेत्ररक्षक धावेल. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगली केली. तिसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल रिव्हर्सचा प्रयत्न त्याचा यशस्वी झालाय आणि पहिल्याच बॉलवर चौकार मिळत असताना आता धावसंख्या पोहोचते स्कोर कार्डवर 13. अजूनही 66 पाहिजेत. 79 धावांचं लक्ष आहे प्रीमियर 11च्या समोर. विराज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवर चौकार. सुरुवात इथे चांगली आहे परंतु कमबॅक कोण करेल. यावेळेला चांगला बॉल आहे. लो फुलचाच होता. बाहेर गेला. लेफ्ट शॉट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिजनला दिशा देण्याचा प्रयत्न पण तू प्रॉमिसिंग नाहीये. इथे बीट केलाय. लवकर कमिट झाला फलंदाज. दुसऱ्या बॉलवर चांगलं कमबॅक विराजचं. धावसंख्या स्थिर आहे. 13 धावा 1 गडी बाद. अजित मोहितेने आज थोडस धाबामध्ये तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होता. भरपूर कौतुक केलं गेलं. दुसऱ्या डावामध्ये भरपूर अपेक्षा. त्या अपेक्षांचं ओझं पूर्ण करता आलेलं नाहीये. अजून एक चांगला कटर राईट झालाय बॉल. या बॉलने प्रश्न विचारला असेल, हाय हॅलो सकाळी नाश्ता केलाय का. एवढा चांगला बॉल टाकलाय आणि बरोबरच चांगलं कमबॅक केलं. एक चमकाराला पण त्यानंतर 2 चेंडू या षटकामध्ये निर्धाव आलेत. यासाठी हा गुण आणला जातो. धावसंख्या 13. विराज तयार. साई गेला आहे सुशील.
जागा बनवली आहे. लॉंग लेगला हवेत क्षेत्ररक्षक आहे. झेल ती पक्का विराटच्या खात्यामध्ये येईल विकेट. व दुसरा धक्का आपण अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही टीमसाठी मॅच ऑन, गेम ऑन, टीव्ही ऑन ठेवा. चांगलं खेळायचं. पहिला सामना इथे रंगलाय नायगाव प्रीमियर लीग. साहिल पालेकर मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोनूबाई. हा खेळाडू जोपर्यंत मैदानात आहे श्रीमान 11च्या आशा पल्लवीत असतील. हा खेळाडू कधी होत्याचं नव्हतं करू शकतो. समोर आहे आता सायकलला साहिल. विराटचा हा बॉल समोर फोर्स केलाय. लॉंग ऑफला जाईल बॉल. फायदा घेत असताना रनिंग बिटवीन द विकेट. नवीला चांगल्या धावा मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलकावर 15 धावा. 79चं टार्गेट. पॉवर प्ले मध्ये पहिली 2 षटकं खूप चांगली राहिली. षटकाच्या सुरुवातीला एक चमकार आला. त्यानंतर चांगलं कमबॅक. पुढचा चेंडू लेग कटर अगेन कटर हवेत खेळलाय. एक फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का बसतोय. मोठी 2 धावा घेतल्या. दुसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला लांबी गाठलेली नाहीये. दिलीप बॉल इथे फिल्डरने चांगला झेल घेतला. अखेर फलंदाज बाद. तिसरा धक्का श्रीमान 11 टीमला. धावसंख्या आहे स्कोर कार्ड परिस्थिती 15ला 3 अशी परिस्थिती पाहायला मिळते. विपरीत परिस्थिती आहे. विपरीत परिस्थितीमध्ये नेहमी स्वतःला सांगायचंय शर्यत अजून संपलेली नाही. मी अजून जिंकलेलो नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 15ला 3. येणारी 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. म्हणजे 18 चेंडू. इथून पुढे जिंकण्यासाठी जर आपण समीकरण पाहिलं तर 18 बॉलमध्ये मध्ये 64 धावांची गरज. इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये विकास बाबर. नाव विकास आहे. टीमचा विकास करणं गरजेचं आहे. कारण 18 बॉलमध्ये 64 पाहिजेत. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवलं. हे पाणी नाही, हा टेलिग्राम आहे. हा मेसेज पाठवलाय. इथून पुढे कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेले. कहाणी बदलेल का या डावाची. आपण पाहतोय पुरंदरी बॉयज आयोजित नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वाचा हा 16. याची देही याची डोळा रंगलेला हा 16 नायगाव प्रीमियर लीग विक्रमादित्य आमदार चषक 2025. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. उद्या असेल अंतिम दिवस. पुरंदरी मैदान क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून निघाले. नायगाव परिसरातील सर्वच खेळाडू स्पर्धेची भरपूर उत्कंठा शिगेला पोहोचते. ज्या वेळेला प्रत्येक पर्व आयोजित करण्याची तारीख किंवा घोषणा केली जाते सर्वांची उत्कंठा शिगेला असते. एखाद्या चातक पक्षाप्रमाणे सर्व खेळाडू या स्पर्धेची वाट पाहतात. आणि आता चौथ्या पर्वामध्ये कोणता संघ या पर्वाचा महाविजेता ठरेल उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. चौथ्या षटकासाठी पुन्हा चौथ्या षटकाला सुरुवात झाली.
अभि ठोंबरे पहिलाच बॉल पुन्हा एकदा चांगला कटर डॉट बॉलचा वापर केलाय. 18 बॉल मध्ये 64 पाहिजे होते, आता 17 बॉल मध्ये 64 पाहिजे. प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव होईल, दडपण निर्माण होईल, ते दडपण इथे रिलीज करायचंय. बाहेर होता बॉल, एक्स्ट्रा कव्हरला हवेत खेळ आहे. हितरक्षक आहे डीप मध्ये, चांगला बॅकअप धावा मिळते तिथे. दोन बाहेर गेला, कव्हर एक्स्ट्रा कव्हर हवेत खेळला, लॉक करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर होता, त्यांनी 2 धावा इथे दिल्यात. जोपर्यंत थ्रो केला तोपर्यंत चांगली धावसंख्या वसूल करण्याचा प्रयत्न केला गेला. इथे धावा आलेल्या आहेत 2. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 17-17. 3 गडी गमावलेत. अभि तयार पुढच्या चेंडूसाठी. ऑन साईडला फोर्स केलाय, बॉल हवेत, लांबी गाठलेली नाही आणि निसटलाय. सोपा झेल होता, सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय असा प्रश्न आता विचारावा लागेल. हा झेल आता तो निसटलाय. सोडलेला झेल किती विध्वंसक होऊ शकेल हे अनेक वेळेला आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. पुढचा चेंडू पुन्हा लेफ्ट राऊंड विकेट. बाहेर टाकलाय, शफल झालाय. पंचांकडे आषाढभूत नजरेनं पाहिलं देखील पंचांनी स्पष्ट नकार दिला. 4 चेंडू टाकले आतापर्यंत. सोडलेला झेल, आत्मविश्वास येईल. त्यानंतर डॉट बॉल आलाय, म्हणजेच काय अभि ठोंबरेचं कमबॅक झालंय. 79 धावांचं लक्ष आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. मध्ये केल्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला जाईल बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे, रन मिळते 1. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे चालले. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 20. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमचे गुणलेखक आदरणीय राजेश काळे सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. वेलकम, आपले देखील स्वागत. लेफ्ट हँड राऊंड विकेट. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर येऊन खेळा. एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र ती मिळणार नाहीये. फेकी केलेली आहे क्षेत्ररक्षकाने. पण एकेरी धाव. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळत असताना ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. सिंगल बरोबर ओव्हरची समाप्ती झाली. 21 धावा धावफलकावर आहे. 3 गडी बाद. 19 धावसंख्येचा पाठलाग करतायत. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये पहिल्या 3 विकेट्स त्यांनी गमावल्या. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी सुरुवात चांगली होती स्ट्रायकर्स कडून, आणि आता येणारे 12 चेंडू इथे शिल्लक आहेत. दिशेने पुन्हा एकदा जाऊया. तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नायगाव प्रीमियर लीग. राहुल देवकर गोलंदाजीसाठी. नंबर 5 ची सुरुवात. पहिलाच बॉल लेग स्टंपवर टाकलाय, तिथून फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्ट्रेट लेगला बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्याचा पंचांचा इशारा येईल. या चेंडूवर आला एक चौकार. स्वागत केलं. विस्फोटक खेळाडू आहे. पहिलाच बॉल त्याच्या पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला दिशा देण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. चेंडूने सीमारेषा गाठली, तिथे चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 25. 79चा पाठलाग करत असताना सुरुवात 5व्या षटकाची. चौकाराने राहुल तयार. राऊंड विकेट. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेरचा आहे हा बॉल. पंचांच्या दिशेने कळवतात व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. पहिली आव्हान तर धाव दुसऱ्या डावामध्ये.
एकेरी अवांतर धावेच्या मदतीने धावफलक आता 26 वर पोहोचलाय. 26 फॉर 3. सुरुवात तेवढीची चांगली नव्हती, तिथे दबाव टाकला गेला, दडपण निर्माण केलं, ते झुगारावं लागेल. अजूनही 11 चेंडूंचा काही शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर चौका, दुसरा चेंडू व्हाईट बॉल टाकलाय, तिथे एक्स्ट्रा मिळाली आहे. विमान 11 टीमला. राहुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑनसाईडला फोर्स केलाय, बॉलला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पोहोचणार नाही. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला, बाउंड्री. याच फटक्यांची गरज आहे. लेट पण थेट धावसंख्येचा वेग वाढलाय. धावा झालेल्या आहेत आता स्कोर कार्ड 32, 3 गडी 32. विराटची रिॲक्शन पहा. सुरुवात त्यांनी चांगली केली. टीमचा कॅप्टन आहे, त्याला माहिती आहे इथून देखील सामना फिरू शकतो. अचूकता गरजेची आहे. 10 चेंडू अजूनही शिल्लक. 49 धावांची गरज आहे. राहुल 2 चौकार खर्च केलेत. पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 9 धावा खर्च केल्यात. फलंदाज स्ट्रायकिंगला तयार. हो, या बीला लाईन चांगली आहे. लाईन ऑफ अटॅक, ग्राउंड विकेट, एक अँगल बनवला. ते अँगल बनवत असताना ऑप्शनच्या बाहेर व्हाईट यॉर्करला टाकलाय बॉल. बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या अजूनही सेम. धावा झालेला आहे. स्कोर कार्ड 32. राहुलचं चांगलं कमबॅक. समोर घेतोय स्ट्रायकिंगला सोनू बैसाडी. पुढचा चेंडू ऑन साईडला कडक, एक किच मारा, के मारा, बॉलिंग. अशा पल्लवीत होत्या, पण आता तो इतिहास झाला. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. एकतर मोठ्या फटक्याची गरज होती. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तिथे देखील विराटने चांगली गोलंदाजी केली, पण या षटकामध्ये काही धावा आल्या. 2 चौकार 1 षटकार. षटकार मारल्यानंतर विकेट आली, म्हणजेच काहीतरी कमबॅक. जयेश आलेला आहे मैदानामध्ये. जयेश मोहिते. राहुल देवकर थोडासा महागडा ठरत होता, पण तो विकेट त्याने घेतले. धावा झालेली आहे 36. 4 गडी बाद. 36 फॉर 4. 36 रन, 4 विकेट के नुकसान पर. न्यू बॅटरी जयेश मोहिते. पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक सज्ज आहे. समोर आहे गोलंदाज राहुल. त्याला विकेटची मागच्या बॉलवर चाहूल लागली होती. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. ढकलू पाहत होता, शरीराचा वेध घेतलाय. तिथून जाईल निर्धाव बरोबर स्कोरची होईल समाप्ती. 5 षटकांचा खेळ इथे आपण पाहतोय संपुष्टामध्ये आलेला आहे. 79 धावांचा पाठलाग करत असताना 36 धावा आहे. 4 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथून पाहिलं तर आव्हान बनवायचं असेल अजूनही 43 धावांचं पूर्ण करायचं असणार आहे. म्हणजेच काय सध्या सामना झुकलाय त्रिशा स्ट्रायकर्स संघाच्या दिशेने. 6 चेंडू आणि 43 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. 6 बॉलमध्ये 42 टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळेला बनले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण अनेक वेळेला पाहिले. 17 मार्च 2007 ला हर्षल गिब्सने तो कारनामा केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 षटकार ठोकले. नंतर 19 सप्टेंबर 2007 ला युवराज सिंगने तो कारनामा केला.
स्टुअर्ट ब्रॉडची अक्षरशः झोप उडवली होती. टेनिस क्रिकेटमध्ये देखील अनेक वेळेला 6 बॉलमध्ये 7 षटकार किंवा 6 षटकार लिलिया ठोकले जातात. त्यासाठी आत्मविश्वास गरजेचा असतो. 6 मध्ये 43 बनवायचे. शेवटच्या षटकासाठी मयूर बॅटिंग आणि चांगली केली. मैदानाच्या चौफेर खेळ आता गोलंदाज म्हणून तो दाखल झालाय. 29 धावांची खेळी त्यांनी साकारली. पहिल्या इनिंग मध्ये एक चांगली इनिंग त्याने पेश केली. आता गोलंदाज म्हणून तो किती प्रभावी राहील. 6 बॉलमध्ये 43 हवे असताना पहिला चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज. करायचे. 6 बॉलमध्ये 42. पहिला चेंडू व्हाईट बॉल होता. दुसरा बॉल लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. ओव्हर्स मधून खेळलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथे आला हा चौकार. 4 धावा. फलकामध्ये वाढ झाली. 41 वर पोहोचलाय. 79 धावांचं लक्ष या सामन्याला जिंकण्यासाठी. अनेक पारितोषिक आहेत स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट सारिका स्पोर्ट्स, त्याचबरोबर टी शर्ट जेसी आपले देखील धन्यवाद. स्लाइस करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये फिल्डर आहे. तिथून बॉल थोडासा बाहेर निघाला. शॉर्ट रनमॅन बाहेर जात असताना बॉलला थांबवले. सिंगल झालेले आहे. स्कोर कार्डवर 42 42. 79चं लक्ष होतं. शेवटचं षटक वर्चस्व प्रस्थापित केले श्रीशा स्ट्रायकर्सने. सुरुवात त्यांनी चांगली केली. एकच झेल इथे सुटताना आपण पाहिला जो स्क्वेअर लेग मध्ये सुटला होता. नंतर फिल्डिंग चांगली राहिली. अनेक झेल टिपले गेले आणि त्यामुळे जो दबाव निर्माण करायचा होता तो केला गेला. ऑन साईडला मिड विकेट मध्ये बॉल आहे हवेत. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली रनिंग कॅच. चांगला झेल. स्पायडरमॅन मैदानामध्ये दाखल झाला. त्याने झेल टिपलाय. चांगलं क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळालं फिल्डिंग करत असताना. पाचवा धक्का. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले. त्याचा 5वा धक्का देखील रिबान 11ला लागलाय. मध्ये द्या. मॅचच्या दिशेने जाऊया. काही चेंडूंचा की शेवटच्या षटकामध्ये शिल्लक. यानंतरचा सामना अंतरा काव्या विरुद्ध जिजा बीजेटीआय बॉयज. दोन संघांच्या दरम्यान अंतरा काव्या टीमने टॉस जिंकत असताना कॅप्टनने निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा. न्यू बॅटरी अनिकेत चेंडू. फुलेलींचा बॉल शॉर्ट स्टॉपला जाईल. विकेट किपरच्या अगदी जवळच बॉल मागे गेला. शॉर्ट स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल थांबवला गेला. तोपर्यंत सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. तिथे लेग बाईकच्या रूपाने आलेली आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ पंचांचा निर्णय आलाय. लेग बाय आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ. धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 43 धावा. पायातला बॉल बाहेर जात असताना ऑन साईडला फ्लिक केलाय. बॉल जाईल मिड विकेटला. बरोबरच आता सामन्यामध्ये औपचारिकता राहिली. स्ट्रायकर्सने पहिल्या डावमध्ये बॅटिंग चांगली केली आणि पहिला सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. पहिला विजय श्रीशा स्ट्रायकरच्या नावावर या पर्वाचा. रिबान 11ला मात्र पराभवाचा सामना करावा लागलाय. परंतु अजूनही तो देखील आव्हान इथे जिवंत असेल. 43ला 5 इथे हा डाव संपला. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये मयूर काळेने केली. बॅटिंग त्याने पहिल्या इनिंगमध्ये चांगली केली होती आणि
आणि आता जाऊया मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हेच या स्पर्धेची खासियत.